नमस्कार. आजची कथा मातीची सावली. परसू म्हातारा पायरीवर बसला होता. हाताची खडबडीत बोटं तो गुळगुळीत फरशीवर फिरवत होता. दोन्ही पाय मुडपून त्यानं वर घेतले होते आणि हात गुडघ्यावर टेकून तो आकाशाकडे एकटक बघत होता. त्या चिंचेवरून दारामध्ये असलेल्या चिंचेकडे तो सारखा बघत राहायचा. आवाज आला, उठा जरा, आत जाऊन बसा. फरसून चौकटीचा आधार घेत तो उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर त्याची हातापायाची बोटं कडकड वाजली. तसाच तो चालत चालत घरामधल्या गुबगुबीत खुर्चीवर जाऊन बसला. असलं गुबगुबीत खुर्चीवर बसणं त्यानं कधी पाहिलं नव्हतं आणि त्याला ते आवडतही नव्हतं. दोन्ही पाय वर घेऊन बसावे तर सुनबाई डापरायच्या म्हणून परसूला या आदर आदर बसणं पटत नव्हतं. तो दरवाजातून चिंचेच्या झाडाकडं आणि चिंचेच्या पाल्यातून आकाशाकडे बघू लागला. याच चिंचेचं पान गोळा करून त्यानं पांढरीमधल्या 1.5 एकर जमिनीच्या तुकड्यावर टाकलं होतं. बऱ्याच दिवसापासून टाकलेल्या चिंचेच्या पानांमुळे ती जमीन काळी कसदार बनली होती. रिकाम्या वेळामध्ये जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायचं, त्या चिंचेच्या झाडावर जा ये करणाऱ्या खारुताईकडे बघायचं. चिंचेवरून पडणाऱ्या पानांचं भिरभिरीत खाली येणं फुलपाखरासारखं परसूला फार फार आवडायचं. तो जे जमिनीचा 1.5 एकराचा तुकडा होता तेवढ्यावरच त्यानं दावणीला दुभती जनावरं होती, गाय, म्हैस, 2 बैल, त्याची मंडळी आणि तो राब त्या जमिनीवर राबायचा, कष्ट करायचा. 4 लेकरं त्यानं त्याच जमिनीवर वाढवली होती, सुखात आनंदात शिकवली होती. 3 पोरीचे लग्न केले, गळाभर दागिने लग्नामध्ये करून त्यांना दिले. अगदी थाटामाटात लग्न करून त्या सासरी गेल्या होत्या. सगळ्यात लहान मुलगा मनू होता. मनूला त्यानं कसल्या तरी इंग्रजी शाळेमध्ये पाठवलं होतं. इंग्रजी शिक्षण घेऊन तो आता कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी करत होता. तेवढ्यामध्ये आवाज आला, बाबा चला जेवायला, आणि फरसू दचकला. तसाच उठला आणि मनूच्या पाठीपाठी मागं चलत राहिला. चालू लागला. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आवाज आला, कसला विचार करत बसतात कोण जाणे, आम्ही काय स्वयंपाकच करत बसायचं का? फरसूच्या कानावर जाईन एवढ्या मोठ्यानं तो स्वयंपाकघरातला सुनबाईचा आवाज होता. ते बोलणं अगदी फरसूच्या काळजाला झोंबलं. तसाच येऊन तो त्या टेबलाजवळच्या खुर्चीवर बसला. सुनबाईनं सगळा स्वयंपाक टेबलावर ठेवला आणि तिघही मुकाट्यानं जेवत होते. मनूची बायको आणि परसू. गप कोणी कोणालाही बोलत नव्हतं. शांतपणे जेवण चालू होतं आणि तेवढ्यामध्येच घास हातात घेऊन परसू त्या घासाकडे बघू लागला. पूर्वी कसं सगळे एक साथ जेवायला बसायचे, मंडळी आमची वाढून द्यायची. 3ही मुली बसलेल्या, मनू अधून मधून त्यांच्यासोबत वाद घालायचा. ते घास खातानी माया पोटात जायची, मायेनं पोट भरायचं. अगदी मनूला शब्दन शब्द आठवत होता. अगदी शब्दन शब्द परसूला आठवत होता. आणि असं गपगप जेवणं हे परसूला पसंत नव्हतं. परसू विचार करू लागला, अरे बाबा हे का? आणि राहून न राहून परसूच्या तोंडातून शब्द निघून गेला, अरे म्हणू काहीतरी बोल ना,
असं गप जेवण का? बाबा काय जमीन इकली, पुरी हयात गेली जनावराच्या गोठ्याजवळ राहण्यात. आता आपल्या हयातीमध्ये तेवढी जमीन गेली, परंतु एवढा सुंदर असा बंगला बांधून दिला बिल्डरनं. किती छान अशा बंगल्यात राहायला मिळालंय. हीच उपकार माना बिल्डरचे, परमेश्वराचे आभार माना आणि आहे तेवढे दिवस गप्प राहा. परसूचा हातातला घास हातातून गळून पडला. तसाच परसू ताटावरून उठला आणि त्या बंगल्याच्या बाहेर चिंचेच्या झाडाकडे निघाला. इकडे मात्र मनू आणि त्याची बायको आनंदानं परत जेवायला लागले, गप्पा गोष्टी करू लागले. मनू तसाच चालत चालत चिंचेच्या झाडाखाली गेला आणि त्या ठिकाणी चिंचेच्या मुळीवर बसला. चंद्राचं चांदणं त्या चिंचेच्या झाडाच्या पानापानामधून दिसत होतं. चंद्राच्या प्रकाशाचे कवडशे जमिनीवर पडले होते आणि फरसू त्याच्याकडे पाहत विचार करू लागला. पाठीचा कणा दुखेपर्यंत या 1.5 एकरावर राबलो. भरपूर पीक याच्यामधून काढलं. पावसाळ्यामध्ये तांदूळ कसे टरारून वर यायचे, साळ फुगून यायची, सगळं गाव आणि भावकी याच्यावर जळायचे. त्यांना असं वाटायचं परसूच्या शेतामध्ये इतकं पीक चांगलं कसं येतंय, आणि परसूला मात्र त्याचा आनंद व्हायचा. दिवसामागून दिवस जात होते. लेकरं लहानची मोठी झाली. सगळ्या लेकरांचे लग्न झाले. कसला तरी तार पांढरीत काम करताना मंडळीच्या पायाला लागला. 8 दिवस तापीनं अंग फणफणलं आणि बिचारीला देव घेऊन गेला. मी एकटाच राहिलो. आधार कुणाचाच नव्हता. तेवढ्यामध्येच त्याचा जुना मित्र अबू त्या ठिकाणी आला. काय परसू एकटाच बसलास? युनुस मास्तरही अधूनमधून येत होता. 3 जण त्या ठिकाणी बसले. युनुस मास्तर इकडल्या तिकडल्या गप्पा सांगत होता. नवलाईच्या गप्पा ऐकून यांना नवल वाटत होतं. ते दोघं जवळ बसलेले आणि परसू ढासा रडू लागला. तो सांगू लागला, अरे परसू, म्हणून कसला तरी कागद आणला. मी त्याच्यावर सही करून दिली आणि म्हणून 1.5 एकराचा तुकडा इकला. त्या बदल्यात बिल्डरनं हा बंगला बांधून दिला. काळी माय इकल्या गेली. आता पेरावं तरी कसं आणि कुठं? बिल्डरनं सगळे होते नव्हते झाड झुडपं तोडून टाकले. कारली, वांगी, दोडकी कशी टरारून येत होते. एक न एक शब्द परसूला आठवू लागला आणि परसू ढसा त्या युनुस मास्तर जवळ आणि आबू जवळ रडू लागला. रात्र बरीच झाली होती. सगळे गाव गडीचूप झोपलं होतं. युनुस मास्तरनं आणि आबूनं परसूचे खांदे हलवून त्याला थोपटलं आणि परसू जा आता झोप, आम्हीही जातो. रात्र बरीच झाली. जे आहे ते सुखासमाधानं मान्य कर आणि शांत राहा. तुला मनू आहे, सून आहे, आम्ही आहोत. आता कसली चिंता करू नको. आणि युनुस मास्तर आणि आबू निघाले. त्यांच्यासोबत त्यांची सावली मांजरासारखी घुटमाळत त्यांच्या मागे मागे गेली आणि दोघे त्यांच्या घराकडे गेले. फरसू मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नुसता बघतच राहिला आणि बघतच राहिला. जय हिंद.